आणि एक मोठी बातमी आहे, उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात ICUमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि नुकतीच ही बातमी हाती आली आहे की रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दीर्घ आजारानं उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. आणि या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आपल्या समवेत आहे फोन लाईनवरून आपला सहकारी अभिषेक मुठाळ. अभिषेक, काय माहिती देऊ इच्छित? अत्यंत दुःखद अशी ही बातमी म्हणावं लागेल. वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकूणच वयोमान अधिक असल्यामुळे अनेकदा रुग्णालयामध्ये उपचारासाठी ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळालेले होते. 2 दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारे एक बातमी आपल्या समोर आलेली होती. त्यावेळेस देखील रतन टाटा यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडल, इंस्टाग्राम हँडलवरनं ट्विट करत या संदर्भात आपण उपचार घेत असल्याचं देखील सांगितलं. आपली तब्येत देखील चांगली असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. मात्र जे दुपारनंतर त्यांच्यावर उपचार जे आहेत ते करण्यात येत होते, ज्यामध्ये त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये देखील ठेवण्यात आलेलं होतं. आणि एकूणच जी स्थिती आहे ती गंभीर होत चाललेली होती. क्रिटिकल कंडिशनमध्ये ते गेलेले होते आणि त्यामुळेच एकूणच रुग्णालयाकडनं देखील या संदर्भात काही माहिती जी आहे ती देण्यात आलेली नव्हती. मात्र एकूणच ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला आता येताना पाहायला मिळत आहे की रतन टाटा यांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. एकूण प्रवास जर का पाहायचा तर 28 डिसेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून ते 61-62च्या दरम्यान रुजू झालेत आणि त्यानंतर 91 साली टाटा ग्रुपच्या चेअरमॅनपदी त्यांनी सूत्र जी आहेत ती हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. GRD टाटांनी हे पद अभिषेक, मी तुला थोडा वेळ थांबवतो, पण तू आपल्यासोबतच राहा. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर. गिरीश सर, रतन टाटांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं किंवा देशाच्या दृष्टीनं देखील रतन टाटांचं महत्त्व तुम्ही कसं समजावून सांगाल आजच्या पिढीला किंवा नव्या समाजाला देखील? आणि टाटा उद्योग समूहाचा एक थोडासा इतिहास घेण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे एक निश्चित सांगायला हवं की देशासाठीच एक आदर्श रुजू व्यक्तिमत्वाचा, सभ्य, शालीन अशा स्वरूपाचा उद्योगपती आपल्याला गेला असं म्हणावं लागेल. भारतीय समाजात संपत्ती निर्मितीविषयी एकंदरच फारशी प्रेमाची भावना नसताना या समाजाच्या गरजा लक्षात घेत टाटा समूहाने जो स्वतःचा उद्योग विस्तार केला, त्याच्यामध्ये JRD टाटांनंतर सगळ्यात मोठं योगदान हे रतन टाटा यांचं होतं. सगळ्यात पहिले टाटा होते फिरोज टाटा, जमशेदजी जीजीभाई त्यांच्या आधीचे टाटा. त्यांनी एकंदर नुसती मांडणी केली, पण त्यांना दुर्दैवाने स्वतःच्या उद्योगाचा विस्तार ते पाहू शकले नाहीत. त्याच्यानंतर JRD नावाने ओळखले जाणारे टाटा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती उद्योग विस्तार केला. पण त्यांच्यानंतर म्हणजे JRDच्या काळातला टाटाचा उद्योग विस्तार हा एका अर्थी मोठ्या प्रचंड बगीच्यासारखा होता की ज्याला तसा नीट आकार नव्हता. प्रत्येक ठिकाणी टाटा समूह म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वावरत होता, बहरत होता. पण रतन टाटांनी मात्र त्याला अतिशय छान आखीव रेखीव नेटकं स्वरूप दिलं आणि ब्रँड टाटा नावाचा जो एक प्रकार उदयाला आला तो रतन टाटांच्या काळापासून उदयाला आला. टाटा समूहातल्या सुद्धा कंपन्यांना टाटा हे नाव लावण्यासाठी एक मूल्य आकारण्याचं आणि त्याच्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. त्यावेळेला त्यावर खूप मोठी टीका झाली, पण ते काम किती द्रष्ट होतं हे आता त्याच्यामधून लक्षात येईल. आणि त्याच्या बरोबरीनं ज्या काही जागतिक पातळीवरती टाटा समूहाच्या कंपन्या विस्तारल्या गेल्या, म्हणजे JLR जी जगवार लँड रोवर ही कंपनी होती ती आता भारतीय आहे, ती रतन टाटांमुळे आली. स्टील कंपनी कोरस ही रतन टाटांमुळे या भारतामध्ये आली. त्याच वेळेला डोकोमोचा प्रयोग पुढे दुर्दैवाने केंद्र सरकारच्या धोरणांच्या बदलामुळे तो फसला, पण हे प्रयोग सुद्धा रतन टाटा यांनी केले.
त्यामुळे भारतीय उद्योग विश्वाचं अतिशय एक प्रेमळ सोज्वळ स्वरूप हो. रतन टाटा यांच्या मध्ये होतं. याच्या पुढे ते असणार नाही ही एका अर्थाने खूपच दुःखद अशी घटना असेल. खरं तर नफा आणि तोटा याच्या पलीकडे पाहणारा एक उद्योगपती आणि ज्याच्याकडे सामाजिक भान देखील आहे असाही एक उद्योगपती म्हणून रतन टाटांकडे पाहिलं जातं. काय याची उदाहरणं तुम्ही सांगू शकाल किंवा वैशिष्ट्य सांगू शकाल अनेक यात अनेक विषय? अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील म्हणजे वैयक्तिक अनुभवातनं आणि एकंदर टाटा समूहाच्या जे काही आपण बघत आलेलो त्याच्यातनं सुद्धा एक अगदी अलीकडचं महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला 2008 साली ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये तो दहशतवादी हल्ला झाला. हो. त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ताज हॉटेलच्या परिसरातले चणे-फुटाणे विकणारे पण काही जखमी झाले होते. हो. याला शोधून शोधून रतन टाटांच्या आदेशानुसार शोधून शोधून त्यांना घरी जाऊन टाटा समूहानं मदत दिली. तर वास्तविक त्यांचा आणि टाटा समूहाचा काहीही व्यवहार नव्हता, काही देणं घेणं नव्हतं. पण आपल्या हॉटेलच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा या दहशतवादाची झळ बसलेली आहे. त्याची एक जाण असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना अक्षरशः घरी जाऊन जाऊन टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांनी मदत दिली. रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये यायचे तो एक अतिशय बघण्यासारखा सोहळा असायचा. त्यांची गाडी थांबली रे थांबली की त्या परिसरातले सगळे रस्त्यावरचे कुत्रे त्यांच्या स्वागताला तिथे आदराने जमायचे, प्रेमाने जमायचे आणि ते प्रत्येकाशी बोलत गप्पा मारत 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 रतन टाटा आतमध्ये जायचे बॉम्बे हाऊसमध्ये आणि लिफ्टच्या पर्यंत हे कुत्रे त्यांच्या बरोबर असायचे आणि त्या कुत्र्यानं कधीही मज्जाव केला जायचा नाही आणि रतन टाटा आले म्हणून चला साहेब आले बाजूला वा लिफ्ट त्यांच्यासाठी राखीवे वगैरे असं कधीही असायचं नाही. इतर कोणत्याही सामान्य प्रवाशासारखेच ते त्या लिफ्ट मधून जायचे आणि मग नंतर जेव्हा हे कुत्र्यांची संख्या वाढली आणि आकारही म्हणजे आकारमाने त्यांचं ते मोठे झाले तेव्हा त्यांच्यासाठी त्या तळमजल्यावरती रतन टाटांच्या आदेशानुसार एक व्यवस्था केली गेली आणि हे कुत्रे मग त्या टाटा समूहाच्या जे मुख्यालय आहे बॉम्बे हाऊस त्याचे पाहुणे म्हणून कायमस्वरूपी तिथे त्यांची व्यवस्था केली गेली. शेवटचा त्यांचा अतिशय महत्वाचा उपक्रम जो अगदी काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आकारास आला तो म्हणजे स्वतःच्या पैशातनं त्यांनी महालक्ष्मीला कुत्र्या मांजरांसाठी प्राण्यांसाठी एक प्रचंड मोठं रुग्णालय सुरू केलं. भारतात कायद्यानुसार रात्री प्राण्या रुग्णाला दाखल करून घेता येईल अशी सोय नव्हती. कायद्याने बंदी होती. ते फक्त सरकारी रुग्णालयातच ती सोय होती. रतन टाटांनी त्या प्रयत्नामुळे तो नियम बदलला गेला आणि त्यांनी स्वतःच्या पैशातनं महालक्ष्मीला अतिशय भव्य अशा स्वरूपाचं स्वापदांसाठीचं रुग्णालय सुरू केलं. त्यामुळे समूहाचा निर्णय असो, व्यापारी निर्णय असो, आर्थिक निर्णय असो, मानवी भावभावना आणि मानवी नातेसंबंध यांना त्यांनी कायमच मदत केली. मला एक प्रसंग आठवतोय माझ्या पुस्तकाच्या निमित्तानं जेव्हा त्यांना ती तिसरी मुलाखत देणार होते त्या मुलाखतीनंतर त्या मुलाखती दरम्यान ते सतत अस्वस्थ होते आणि सारखे 2-2 मिनिटांनी असे फोन करत होते की काय काय करायचं काय नाही वगैरे वगैरे. मला कळे ना ते त्याच्यानंतर त्यांना शेवटी विचारलं की काय नक्की काय गडबड काय आहे. तर त्यांचा कुत्रा आजारी होता त्या दिवशी आणि त्याच रात्री त्यांना सिंगापूरला जायचं होतं. तर ते त्याची सगळी व्यवस्था करून ते सिंगापूरला गेले. टाटा सिंगापूर एअरलाईनचा महत्वाचा करार त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी झाला आणि विस्तारा एअरलाईन जन्माला आली. पण एक भली मोठी कंपनी जन्माला येत असताना त्यांना काळजी लागून राहिलेली होती आपल्या घरातल्या कुत्र्याची आणि असा अतिशय एक ज्याला निगर्वी म्हणता येईल, ज्याला सालस म्हणता येईल, असा अतिशय म्हणजे भारतीय मानसिकतेला साथ घालेल अशा स्वरूपाचा एक सज्जन म्हणता येईल असा उद्योगपती. मुळात असे उद्योगपती फारच कमी आहेत, मिळत आहेत. त्याच्यामध्ये रतन टाटा एक होते असं आपल्याला त्या निमित्तानं त्यांच्या आठवणी जागवता म्हणता येईल. गिरीशजी आपले आभार. आपण या सविस्तर आठवणी रतन टाटांच्या जागवल्यात आणि एक प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल. तर एक मोठी बातमी आहे. उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कसे होते रतन टाटा? शांत स्वभाव आणि मृदुवाणी.
अजातशत्रू व्यक्तिमत्व, समाजातील सर्व प्रकारच्या व्यक्तींशी त्यांचे उत्तम संबंध होते. व्यवसाय करताना समाजाचा विसर पडता कामा नये असं ते नेहमी सांगत असत. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं करता येईल यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे. टाटांचं उत्पादन म्हणजे फसवणूक अशक्य ही भावना दृढ करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता. 26/11च्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक फेरीवाल्यांना त्यांनी महागड्या रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून घेतले. टाटा समूहातील कुठल्याही कॅन्टीनमध्ये ते गेले तर ते रांगेत उभे राहून जेवण घ्यायचे. गाड्या, विमानं आणि वाचनाची त्यांना विशेष आवड होती. शिपाई असो, ड्रायव्हर असो किंवा कुठलाही कर्मचारी त्याला समान न्यायानं वागवायचं, सन्मानानं वागवायचं हे रतन टाटांचं आचरण होतं. टाटा समूहाचे तब्बल 22 वर्ष अध्यक्ष असूनही शेवटपर्यंत दुमजली घरात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांना श्वानांची विशेष आवड होती. टाटा समूहाचं मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या आणि जे पाळीव नाही आहेत अशा कुत्र्यांचा वावर मुक्त होता. आपला सहकारी एबीपी माझाचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत फोन लाईनवर नाही. अभिषेक, या संदर्भात आणखी काही माहिती मिळते का? आताच जर पाहायचं तर जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील या संदर्भात कन्फर्मेशन देण्यात आलेलं आहे की रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. एकूणच पीएम प्रोटोकॉल देखील असतो, उद्याला पीएमचे अनेक कार्यक्रम देखील असतात, एकूण आहेत आणि त्यामुळेच अद्यापपर्यंत या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे ती अजून उपलब्ध झालेली नाही आहे. आताच जर पाहायचं तर जे स्टेटमेंट आहे एन चंद्रशेखर यांच्याकडनं एक स्टेटमेंट जे आहे ते आता सध्याला जारी करण्यात आलेलं आहे. रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे या संदर्भात माहिती जी आहे ती अधिकृतरित्या टाटा ग्रुपकडनं देण्यात आलेली आहे. एकूणच हे संपूर्ण स्टेटमेंट जर का पाहायचं तर जे टाटा सन्सचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं हे स्टेटमेंट आता जारी करण्यात आलेलं आहे. टाटांचा जर का पूर्ण हा प्रवास पाहायचा तर एकूण टाटा स्टीलपासून हा त्यांचा प्रवास आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतो. चेअरमन पदी ते जातात, त्यानंतर इंडिका नावाची आपण गाडी जी पाहतो आहे ती कुठंतरी त्यांचं पहिलं स्वप्न म्हणावं लागेल. संपूर्ण भारतीय बनावटीची ही गाडी आपण पाहिलेली आहे, ज्यातनं त्यानंतर नॅनो असेल, ही देखील गाडी जी आहे ती कुठेतरी त्यांचं स्वप्न होतं की आपल्या भारतामध्ये साधारणपणे मोठं कुटुंब आपल्याला पाहायला मिळत असतं आणि 4 जणांसाठी अशा प्रकारची गाडी असावी, हे कुठेतरी स्वप्न जे आहे ते रतन टाटा यांनी पाहिलेलं होतं आणि त्यामधनंच नॅनो जी आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेली होती. 2008 साली नॅनो बाजारात आली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांकडनं उत्सुकता देखील होती. 1 लाखामध्ये ती गाडी मिळत होती आणि त्यामुळेच रतन टाटांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते सत्यात देखील आपल्याला उतरताना पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर अनेक जे घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला टाटा ग्रुपमध्ये होताना पाहायला मिळाल्या. 2012 साली ते स्वतः चेअरमन पदावरनं पायउतार होऊन मिस्त्री यांच्याकडे सगळी धुरा जी आहे ती आपल्याला जाताना पाहायला मिळालेली होती. एकूण हा संपूर्ण प्रवास होत असताना 4 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटांचं कमबॅक जे आहे आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर ते आता चेअरमन पदी होते, तर चेअरमन ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आताच नटराजन जे आहेत चंद्रशेखर त्यांच्याकडनं अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं आहे की रतन टाटा यांचं निधन झालंय. अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. एक मोठी बातमी येते ती म्हणजे उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातल्या ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी
अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. ते 10 वर्षांचे असतानाच त्यांचे आई वडील विभक्त झाले. आजी नवाजबाई टाटा यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनी आर्किटेक्चर या विषयात पदवी घेतली अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठातून. 1961 साली टाटा स्टीलमध्ये मॅनेजर पदावर रुजू होऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांवर ते कार्यरत होते. 1991 मध्ये JRD टाटांकडून त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष झाल्यावर टाटा समूहातील अनेक दिग्गजांकडून कडाडून विरोध झाला होता त्यांना. यावर उपाय म्हणून या कंपन्यांमधील टाटा समूहाची मालकी ही रतन टाटांनी वाढवली आणि मजबूतही केली. सर्व अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांना निवृत्तीचं वय अगदी कठोरपणे लागू केलं. समूहातील सर्व कंपन्या या टाटा सन्सच्या अखत्यारीत आणल्या रतन टाटांनी. समूह पूर्णपणे ताब्यात आल्यावर अनेक दूरगामी निर्णय घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. टाटा स्टील कंपनी जागतिक स्तरावर यशस्वी व्हावी म्हणून त्यांनी अनेक मोठे बदल केले. टाटा इंडिका कार लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. टाटा नॅनो कार ही देखील खुद्द रतन टाटा यांची संकल्पना होती. साधारण 25 वर्षांपूर्वी म्हणजे जग 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना समूहाचे ब्रँड्स अधिकाधिक सुदृढ करण्यावर रतन टाटांनी भर दिला होता. उदाहरणार्थ ताज हॉटेल्स, टाटा मोटर्स, क्रोमा, टायटन, टाटा टी, वोल्टास, फास्ट ट्रॅक. टाटा समूहाला खऱ्या अर्थानं जागतिक बनवण्याचं श्रेय हे रतन टाटांना जातं. आणि आपल्यासोबत आता मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर सर, एक अतिशय दुःखद बातमी यात हाती येते ती म्हणजे रतन टाटांचं नुकतंच दीर्घ आजाराने निधन झालंय. तुमचा आजवरच्या कारकिर्दीत अनेकदा संबंध आला असेल. काय आठवणी आहेत तुमच्याकडे? नाही, माझ्याकडे तर अनेक आठवणी आहे. खरं तर नावाप्रमाणे रतन या नावाप्रमाणेच ते खरंच भारतरत्न होते. आणि कर्णाचा एक औद्योगिक क्षेत्रातला आधुनिक अवतार म्हणजे रतन टाटा. तुम्ही जर बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये आणि शेवटच्या टोकामध्ये जी सेवा त्यांनी दिली, हो, ती सेवा कोणत्याही उद्योगपतीने त्यांच्याकडून हा वारसा घ्यावा अशी सेवा होती. चंद्रपूरमध्ये माझा काही परिचय नाही ना, कधी त्यांचं माझ्याकडे कोणतं कामही होतं. पण सहज भेट झाली आणि त्या भागामधल्या प्रदूषणाच्या संदर्भात मी चर्चा केली की कॅन्सरचं प्रमाण वाढते आहे. ते मला म्हणाले की सुधीर जी, मेरे परिवार में 9 लोग कैंसर से गए और मैं आपको पैसे देता हूँ. त्यांनी मला 100 कोटी रुपये हे रतन टाटांनी CSR मध्ये दिले. 90 गावासाठी काही संबंध नाही, कोणतं काम नाही, पण देशाच्या औद्योगिक विकासामध्ये जी रतन टाटांनी निश्चितपणे या प्रगतीमध्ये जो मोठा हातभार आणि योगदान दिलं ते फार मोठं आहे. आणि हे योगदान देताना कोणत्याही सरकारी नियमाचं उल्लंघन केलं नाही. खरं तर श्रीमंत होणं किंवा मोठं होणं हे काही अडचणीचं असू शकत नाही, बरोबर. पण श्रीमंत होण्याचे मार्ग हे तेवढेच उत्तम असले पाहिजे. आणि रतन टाटांच्या श्रीमंत होण्याचे किंवा उद्योगाचा विस्तार करण्याचे मार्ग हे संविधानाच्या शब्दातूनच गेले आहे, हे मात्र नक्की. आणि म्हणून या थोर अशा औद्योगिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या रतन टाटा यांना मी माझ्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. सुधीर भाऊ, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर अतिशय मोठी बातमी आहे. भारतीय उद्योग विश्वाचा आधारवड हरपलाय. रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.
मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयाच्या ICUमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते आणि अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.